श्रावणात एक विशेष पूजन केलं जातं, जिवतीचं पूजन. ही कोण देवी आहे आणि का करतात तिचं पूजन, माहिती आहे का आपल्याला? आषाढ अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी जरा जिवंतिका पूजन केलं जातं. या पूजनातील प्रतिमा अगदी वैशिष्ट्यपूर्ण. एकाच चित्रात 4 वेगवेगळ्या देवता. संपूर्ण महाराष्ट्रात हीच प्रतिमा पूजली जाते आणि त्यामागे आहे एक सुंदर भावार्थ. सुरुवात होते भगवान नृसिंहापासून. आपल्या लाडक्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी अवतरलेले. बालकांच्या सुरक्षेचं प्रतीक म्हणून नृसिंह सर्वप्रथम पूजले जातात. पुढे आहे कालियामर्दन करणारे श्रीकृष्ण. खेळता खेळता चेंडू यमुनेत गेला आणि कृष्णाने तो परत आणताना कालियासारख्या नागाला जिंकून त्यालाही अभय दिलं. बालकांवरील संकट टाळणारा आणि प्राणीमात्रांमध्ये समत्व राखणारे हे श्रीकृष्ण. जरा जिवंतिका कथा. मगधराज बृहद्रथाला 2 राण्या असून दोघींना समान प्रेमामुळे आंबा अर्धा अर्धा देतो आणि त्यामुळे अर्धे अर्धे पुत्र जन्माला येतात. हे विचित्र अर्धशरीर असलेले बालक राजा जंगलात टाकतो. तिथे जाणारी जरा यक्षिणी आपल्या कलेने दोन्ही तुकडे सांधते आणि संध्याकाळी राजाला ते मूल परत आणून देते. जरा यक्षिणीच्या कृपेने मिळालेला पुत्र म्हणून त्याचे नाव जरासंध ठेवले जाते आणि जरेचं पूजन सुरू होतं. जरा यक्षिणीची सखी जिवंतिका म्हणजे ज्युती, दीर्घायुष्याच्या कामनेसाठी पूजली जाणारी देवी. आणि शेवटी बुध आणि बृहस्पती. बुध अंकुशधारी, बुद्धीला सुसंस्काराचा लगाम घालणारे. बृहस्पती चाबूकधारी, अहंकारावर नियंत्रण ठेवणारे. बुद्धी आणि विवेकाचं समतोल मार्गदर्शन करणारे ग्रह. या सर्वांची एकत्रित पूजा म्हणजे एका मातृशक्तीने आपल्या संततीच्या रक्षणासाठी बुद्धी, विवेक आणि दीर्घायुष्याची केलेली प्रार्थना. यालाच आपण म्हणतो जिवंती पूजन. असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या चॅनलला सबस्क्राईब करा.